महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला पूर्व विदर्भाच्या रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या मतदारसंघातील प्रचारात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे ठाकरे गटाचे युवा नेते, स्टार प्रचारक, ठाकरे गटाचे भावी नेतृत्व आणि महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे प्रचारात कुठे दिसत नाही. आदित्य ठाकरेंच्या भाषण कला नाही. सभेला जमलेल्या प्रेक्षकांनी मंत्रमुग्ध होऊन त्यांचे भाषण ऐकावे असे मुद्दे त्यांच्या भाषणात नसतात. गद्दार, 50 खोके, घटनाबाह्य सरकार याच मुद्द्यांवरून त्यांचे भाषण सुरू होऊन त्याच मुद्द्यांना घोळवत त्यांचे भाषण संपते. असे असले तरी आदित्य ठाकरे हे ठाकरे गटाचे प्रचारक आहेत, तरीही ते मुंबई बाहेर फारसे प्रचारात दिसत नाहीत. राहुल गांधी जिथे प्रचार सभा घेतात तिथे काँग्रेसचा उमेदवार पराभूत होतो, तशी भीती उद्धव ठाकरेंना वाटत आहे का? कारण विदर्भात ठाकरे गटाची फारशी ताकद नाही. निवडणूक प्रचारात महाराष्ट्राच्या जनमानसाचा जो कल दिसत आहे त्यानुसार या निवडणुकीत महायुतीला रोखणे अवघड आहे याची जाणीव उद्धव ठाकरेंना नाही. ठाकरे गट 21 जागा लढवत असला तरी मुंबईतील 4 जागांपैकी एखादी जागा वगळता बाकी ठिकाणी ठाकरे गटाला यश मिळणं अत्यंत कठीण आहे. त्यामुळे राहुल गांधी प्रमाणे आदित्य ठाकरेंवर तसा शिक्का बसू नये म्हणून आदित्य ठाकरेंना मुंबई बाहेर पडू न देण्याची खबरदारी उद्धव ठाकरे घेत असावेत. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान यांच्या आकस्मिक मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंची प्रतिमा खूपच डागळली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्र पक्षही आदित्य ठाकरेंच्या सभांची मागणी करताना दिसत नाही. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा दाबून पराभव होणार हे गृहीत धरून पुढील काळात भाजप बरोबर समझोता करण्याची वेळ आली तर आदित्य ठाकरेंचा उपयोग करून घेता येईल म्हणून त्यांना भाजप विरुद्ध जास्त बोलू देत नाही का, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.